छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियानाचा फज्जा. पोलीस आणि भाजपा कार्यकर्त्यांच्या संरक्षणात पार पडले अभियान. 4 प्रमाणपत्र वाटून तहसीलदार यांनी काढला पळ. दिव्यांग बांधवांच्या समस्या ऐकून घेण्यासही तहसीलदार घोरपडे यांच्याकडे नव्हता वेळ. जनतेचे प्रश्न विचारणाऱ्या प्रहार तालुका अध्यक्षांवर संतापले तहसीलदारांनी उशिरा येऊन देखील एका तासाचा आत अभियानाचा गशा गुंडाळल्याने तक्रार घेऊन आलेल्या नागरिकांत नाराजी. तहसीलदारांकडून दडपाशाही करण्यात आल्याचा प्रहारचा आरोप. आज अमरावती जिल्ह्यातील धामणगाव रेल्वे तालुक्यातील मंगरुळ दस्तगीर येथे छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियानाचे आयोजन करण्यात आले होते. नागरिकांना वाटण्यात आलेल्या पत्रिकेत वेळ सकाळी 10 वाजताची टाकण्यात आलेल्या परिसरातील नागरिक आपल्या समस्या घेऊन सकाळी 9:30 वाजतापासून कार्यक्रमस्थळी हजर झाले होते. कार्यक्रमाचे आयोजक तहसीलदार मात्र 12 वाजताच्या जवळपास कार्यक्रमस्थळी आले आणि 4 प्रमाणपत्र वाटून त्यांनी कार्यक्रमात काढता पाय घेतला. उपस्थितांनुसार तहसीलदार अभय घोरपडे यांनी दिव्यांग बांधवांना देखील वेळ दिला नाही. प्रहार पक्षाचे तालुका प्रमुख सूरज गंतडे यांनी तहसीलदार यांना घरकुल पेमेंट, घरकुलासाठी रेतीचा उपलब्धता आणि गॅस सिलेंडरच्या पुरवठ्याबद्दल प्रश्न विचारताच तहसीलदार अभय घोरपडे एकदम संतापले. तुम्ही सामान्याचे प्रश्न विचारला असे बोलले आणि त्यांनी लगेच पोलिसांना पाचारण केले. प्रहार तालुका अध्यक्ष सूरज गंतडे काय म्हणाले ते जाणून घेऊ. नमस्कार, मी सूरज गंतडे, प्रहार तालुका प्रमुख, धामणगाव रेल्वे. या महसूल, पंचायत, आरोग्य, कृषी या सगळ्या डिपार्टमेंटनी जेव्हापासून महाराजस्व अभियान राबवणं चालू केलं, ते अभियान फक्त कागदावर शोभून आणि स्टेजला शोभा वाढवण्यासाठी त्या अधिकाऱ्यांनी आजपर्यंत हे अभियान राबवणं चालू केलं. आज मंगरुळ दस्तगीर येथे अभियान हे सकाळी 10 वाजता चालू करण्यासाठी ठरवलेले असता इथं सुद्धा तहसीलदार हे 12 वाजता उपस्थित झाले. आल्यानंतर त्यांनी फक्त प्रमाणपत्राचं वाटप केलं. प्रमाणपत्राचं वाटप केल्यानंतर आभार प्रदर्शन आणि इथं लागलेल्या स्टॉलला भेट दिली व ते घरी पळून निघून गेले. हा कार्यक्रम सामान्य माणसासाठी नसून BJP पुरस्कृत काही जे ठराविक जे इथं त्या BJPचे नेते होते त्यांचा आधार घेऊन हा कार्यक्रम दडपशाही पद्धतीने दडपण्याचा प्रयत्न या तहसीलदार यांनी केला. त्याचबरोबर जसे काही आम्ही आतंकवादी आहे, आतंकवाद्यासारखं यांनी पोलीस प्रोटेक्शनमध्ये हा कार्यक्रम आमच्यावर प्रेशर आणून दाबण्याचा प्रयत्न केला. इथं बऱ्याचशा महिला, शेतकरी, बरेचसे दिव्यांग बांधव सगळ्यांच्या समस्या होत्या, पण इथं आल्यानंतर एकही समस्येचं निराकरण सन्माननीय तहसीलदार यांनी केलं नाही. त्यांचं लक्ष फक्त रेती, मुरुम ह्याच सगळ्या गोष्टीवर आहे. जेव्हा मी यांना प्रश्न विचारला की या तालुक्यातील लोकांना सिलेंडर उपलब्ध का होत नाही, लोकांना घरकुलासाठी रेती का मिळत नाही, लोकांना घरकुलाचे पैसे का मिळत नाही, लोकांच्या बऱ्याचशा काही समस्या आहेत, एकही समस्या ऐकून घेण्यासाठी यांनी प्रयत्न केला नाही व उलट सन्माननीय नायब तहसीलदार यांनी दडपशाही करून हुकुमशाही पद्धतीने हा इथचा कार्यक्रम संपूर्ण दडपशाही पद्धतीने दडपण्याचा प्रयत्न केला व हा कार्यक्रम असक्षमपणे यांनी फेल केला. हाच नाही तर तालुक्यात एकही कार्यक्रम यांनी परिपूर्ण पद्धतीने सक्सेस केलेला नाही. या सोशल मीडियाच्या माध्यमातून आमचे सन्माननीय महसूल मंत्री, मुख्यमंत्री व पालकमंत्री व कलेक्टर साहेब यांना विनंती आहे की इथून पुढे धामणगाव तालुक्यात एकही कार्यक्रम घेऊ नका, कारण हे कार्यक्रम फक्त कागदावर शोभून दिसण्यासाठीच हे कार्यक्रम राबवत आहे. त्यामुळे हे जेवढेही काही अधिकारी इथं आजपर्यंत या कार्यक्रमात उपस्थित झाले या सगळ्यांची चौकशी करून किती कार्यक्रमात घेतले व त्या कार्यक्रमामध्ये किती लोकांच्या समस्या सॉल्व्ह केल्या व किती वाजेपासून चालू केल्यानंतर किती वाजेपर्यंत कार्यक्रम घेतला, या सर्व प्रकरणाची पारदर्शक पद्धतीने चौकशी करून त्यांच्यावर तात्काळ योग्य ती कारवाई करून सामान्य जनतेला व शेतकऱ्यांना व महिलांना न्याय देण्यात यावा अशी आपणास विनंती. असे न केल्यास आम्ही या सर्व लोकांना घेऊन रस्त्यावर उतरू व अभियान काय असते व शेतकऱ्यांच्या समस्या व सामान्य माणसाच्या समस्या काय असते यात आम्ही तहसीलदाराच्या कॅबिनमध्ये जाऊन कशा सोडवायच्या असते ह्या आम्ही त्यांना शिकवू. धन्यवाद. शेतकरी सुनील गुल्हाणे यांच्यानुसार ते शेतकरी असून आज या अभियानात आपली समस्या घेऊन आले होते, पण कोणीच त्यांची समस्या ऐकूनच घेतली नाही. तहसीलदार प्रमाणपत्र वाटून आणि आभार प्रदर्शन घेऊन निघून गेले. मी सुनील गुल्हाणे, मंगरुळ दस्तगीरचे शेतकरी, 5 एकरचा शेतकरी असून आज कृषी विभाग अधिकाऱ्यांनी इथे अभियान घेतले आणि सकाळी 10:30 वाजतापासून ते येऊन बसतो. अधिकारी लोक 11:30 इथे
आले. आम्ही शेतातून काम करून तिथं उपाशी तापाशी बसलो आणि 11:30 अधिकारी लोक आल्यानंतर याचं प्रमाणपत्र वाटप आणि याचे आभार व्यक्त झाले. आम्हाला एकही कास्तकाराचा हे प्रश्न कोणाला विचारले नाही आणि कोणाची काही तक्रार नोंदवून घेतली नाही आणि पूर्ण शेतकऱ्याला चहा पाजला आणि मोकळे झाले. या कार्यक्रमाला घेऊन पेठ रघुनाथनुसार येथील महिला रडके काय म्हणाल्या हे जाणून घेऊ. मी माझ्या पेट्रोलची समस्या घेऊन आलेली. मी जेव्हा स्टेजवर गेली तहसीलदारांसोबत बोलली तर त्यांनी फक्त मला स्टॉल दाखवले आणि स्टॉलवर गेलं तर फक्त आमच्या तक्रारीवर नावं लिहून घेतले. आमच्या समस्यांना तोंडी ऐकले ना आमचे कागद बघितलं. मी कागद घेऊन सोबत आली व माझ्या गावकरी आहेत त्यांचे पण डॉक्युमेंट्स मी सोबत घेऊन आली. त्यांना मी दाखवले. कोणाचे अपंग व्यक्ती आहे यांची सुद्धा मी कागदपत्र दाखवून सुद्धा त्यांनी त्याच्यावर काही उत्तर दिले नाही, प्रतिक्रिया केलेली नाही आहे व घरकुलसाठी बोललेली. जे माझ्या गावकरी व माझ्या महिला आहेत त्यांना मी 10 वर्षापासून ते स्ट्रगल करत असूनही घरकुलसाठी त्यांना घरकुलचा लाभ मिळालेला नाही व घरकुलसाठी ते म्हणतात की प्रशासन जागा देतात, प्रशासनाची जागा नाही आहे. जेव्हा घरकुलचं विचारलं घरकुल आलेलं आहे तर तुम्ही तुमची जागा दाखवा, मग तुम्ही सांगा हे गावकरी काय करणार आहे. मी माझ्या गावकऱ्याची समस्या घेऊन येतो की माझ्या गावकऱ्याचं तुमच्या वतीने योगदान मिळावं. मतदान सर्वच जण करतात आणि अनुदान सर्वांनाच मिळतात आम्हाला. पण जेव्हा आम्ही इथं कार्यालयामध्ये आलो आणि ते लोक 11:30 वाजता आले. आम्ही 10:30 वाजतापासून इथं बसून आहोत पण आमची एकही समस्या ऐकली नाही. जेव्हा आम्ही स्टेजवर त्यांना आळवं गेलो त्यावेळेस त्यांनी पोलीस प्रोटेक्शन बोलावलं. जेव्हा आमच्याकडे दादा आले या दादांना आम्ही सर्व प्रॉब्लेम सांगितले. दादांनी सांगितलं की तुम्ही तहसीलदारासोबत बोला, त्यांना काय भांडवल वाटले मला माहिती नाही पण त्यांनी पोलीस प्रोटेक्शन बोलावलं व तहसीलदार 11:30 पावणे 12ला इथं निघून गेले. आणि जे सर्व BJP लोक आहेत फक्त त्यांच्यासोबत BJPवालेच आहेत. ना कोणत्या पक्षाचे आहे, ना कोणते गावकरी आहे, ना कोणते अधिकारी आहे. जेवढे अधिकारी आले आमच्या पेट्रोलनाथपूरचं नाव न घेतल्यामुळे मी थोडी संतापलेली आहे आणि माझ्या पेट्रोलनाथपूरची पूर्ण शहानिशा होऊन सर्वांना सर्व सुखसुविधा व प्राधान्य मिळावं